कुणा पुढे कडी लाव दरवाजाला. ते भेटली तर हातामध्ये घेणार म्हणजे आता जायला होतील चुलीला. हा ना, ही बघा ही वेल बघा, गरम गरम आहे का? गार बोल नको उगाच. गेले 4 वर्ष आम्ही बघा गावी राहतो ना, खूप फरक पडलाय. गेले 3 जण बाहेर. वाघ्याशवर जाम भुंग होते, खूप वेळ झाला. कुणाला जेव्हा बघायला आलेले, मला वाटतं ते पण गेले वाटतं त्यांच्यासोबत. समोरच्या रानात आहे ना कोणतरी असेल सकाळी सकाळी, नाहीतर 2 जण असे भुंकणार नाही आहेत, चावू लागले तरच भुंकतात ते. बघायला गेले आता कोण आहे ते. शेरवा ते बघा आले, आणि येताना मला लाकडं पण घेऊन आले. कोण होतं रानात? म्हणजे 2 जण भुंक होते ते इतके. शेरू कुठे आहे? त्याच्या लाकडं आणले काय उचलून? करंदीचं आहे ते, कापायला पाहिजे व. हा तेच खाल ना. चांगला मोठा आहे व. अजून आहेत लाकडं तिथे. चला तोडायला लागेल पण. ते गेले पुढं बाहेर. मी चुलीवर आहे ना, ऐकलं का टोप ठेवलाय जरा हे करत. त्यांचं चिकन शिजतंय वाघ्याशेरूचं. मग ते हे नाही ना होणार ना. चालेल. कुणा पुढे कडी लाव दरवाजाला. दरवाजा उघडाय पुढचा, मागचा बंद केला मी. चला लाकडाने जातोय आज, गाडी घेऊन जातोय. ते म्हणाले भरपूर लाकडं आहेत, गाडी घेऊन जाऊया. कुणाल पण येतोय. चंटू बंटू घाबरले माझे. चंटू बंटू आले लगेच आईच्या माग माग. बोके. हा 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 जमा करते. चला 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 चला. बघा गाडीच्या मागं मागं 2 जण धावत आले. त्यांना गाडीमध्ये आवडत नाही बसायला वाघ्याशेरूला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर लाकडं ना कुणालच्या बाबांनी तिथे काढून ठेवलेले आहेत आणि भरपूर असे आहेत. त्याच्यामुळे ते म्हटलं की गाडी घेऊन जाऊया पटकन, म्हणजे गाडीने कशी येऊन जातील असं. तर ते टर्न घ्यायचं होतं म्हणून इथे पुढे आलो. आता हे शेण आहे ना पडलेलं, ही बघा पिशवी घेऊन आली. तर एकाच्या 2 कामं होऊन जातील. कुणाल पण येतोय, आला असेल कुणाल तिकडे. आम्ही जरा पुढे निघून आलो असं. आणि आज वार काय, सोमवार आहे. लाईट आज जाणार आहे, कारण सकाळपासून लाईटीचं चालूच आहे. बंद चालू सारखं की होते. त्याच्यामुळे म्हटलं बाहेरचे कामं सगळी म्हणजे पटाट करून घेऊया, बाकीचं म्हटलं नंतर बघू. तर चला आता हे बघा इथे पडलेलं आहे शेण, पहिला जमा करते. हे बघा हे असं वाटेन पडलेलं शेण. आणि हे चंटे बंटे आहेत माझ्यासोबत. गाडी गेले पुढं, मी चालत चालत जाईन जमा करत करत. चला रे इकडे ह्या साईडला या. वर होती. हां तर लाकडं काढलेली ना कुणाल घेऊन गेला गाडीत भरून. आणि आम्ही आता चाललोय मग चालत चालत. आणि छोटी मोठी भेटली तर हातामध्ये घेणार म्हणजे आत्ता जायला होतील चुलीला लावायला. आणि पिशवी भरली आपली शेणाने. ही बघा इकडे बघ, थोडंसं एखादा भारा आपल्याला न्यायला होईल ना. काढली सगळी गाडीत ना. आणि ही काल का परवाशी आणली ना ही. ती लगेच माचावर टाकून दे ना, पर ते अडचण नको येते. ती वेल बघितली कलिंगडाची कशी झाले. तिला पाणी नाही घातलेलं काय इथे. मी आता परत टाकलं पाणी. इथे पण बघा वेल आहे ना रुजले. ही आपली कसली वेल आहे ही, जाई जुईची आहे ना. तर तिकडे कलिंगडाची वेल आहे ना, तिथे आपोआप रुजले. ती बघा तुम्हाला दिसते छोटीशी. काय माहिती कसं काय ते ना. हां आणि कशी मस्त अशी हिरवीगार झाले म्हणून रोजच्या रोज सकाळ संध्याकाळी पाणी घालतो आता.
आणि हे आपलं झाड बघा, ह्याला कुठला बोलतात, तगर ना. किती मस्त बघा भरलंय पूर्ण असं, कळ्या कळ्या, पुरा कळ्याने भरलंय. पानं एक पण नाही ते, त्याची पानं गेली सर्व पडून, आता दुसरी पानं येतात. हे कुठे गेले, चंटे मंटे राहिले वाटतं बाहेर. कुणाला काय गाडी पुसतो आता. लाईट आहे का गेली. हे पिशवी घे शेणाची. ह्यांचं चिकन ठेवलं होतं चुलीवरती, आटवून नसेल तर बरं आहे, चूल भिजली असेल. चला जाऊया आतमध्ये आड्यात, पाणी येईल आता परत. ती पिशवी जाऊ दे सावलीमध्ये, नाही तर परत ऊन आलं ना परत ती फाटून जाईल. सगळ्या पिशव्या गेल्या उन्हाने फाटून. इथं समोर ड्रमच्या बाजूला कोण नाही बेटा, चंटे बंटे इतके हे आहेत ना, जोरा आवाज आला का त्यांचं चालू होतं बघा. आणि हा बारका बघा, बारकू इथे ये बारकू. वाघे आपला ओरडतो ना, मला की नाही खूप असं हसायला येतं त्याचं. बाबू ये, हा बस 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 झालं, बस झालं. घाबरले सगळे, सगळे घाबरले तुम्हाला, बस झालं. घाबरले घाबरले, मी पण घाबरली बघ. आज सोमवार आहे ना, सोमवारची रानामध्ये फेरी असते सगळ्यांची. गुरं आली बेटा, गुरं आहेत तेव्हा, गुरं आली, गुरांचा आवाज आहे. गुरं आहेत, गुरं आहेत तेव्हा. हम्मा ओरडते ना, कोण नाही दुसरं. ती गुरं आता सोडलं तर जिकडं तिकडं झाले ना, मग तसे ओरडत बसतात. मग कोण नाही बेटा, बसा इथे शांतीने. तेव्हा आली हम्मा, आली हम्मा आली. जाऊ नका तिच्याकडे. अशी यांची दादागिरी असते. रान वाढलंय ते बघ, दिसतंय रान किती वाढलंय. आता मगाशी मी आले ना कढीपत्ता घ्यायला, तिथे रान मी उकळून काढलं. हे आपण ती बोटीमध्ये माहिती बसलेलो, कुठे कोल्हापूरला गेलो तेव्हा बसलेलो काय बोटीमध्ये. कोल्हापूरला बसलेलो देव. हे बघा इतके गहू साफ केले, अजून करायचे होते पण मला आता कंटाळा आला बसून बसून एका ठिकाणी. आणि कचरा काढायला घेतला, 2दा कचरा काढायला घेतला. हे बघा सगळं वाऱ्याने जिकडे तिकडे, त्याच्यामुळे असं ठेवलं म्हणून रात्रीच्या वेळेस तर काढून घेईन. 2दा असं झालं, इतका वारा होता. कचरा काढायला घेतला का ते वारा येतं आणि सगळं परत मागं फिरतं. एकदा त्या साईडने घेतला काढून, एकदा ह्या साईडने काढायला घेतला उलट्या दिशेने, तरी तसंच. कुणाला म्हटलं आई राहू दे तसंच, नंतरला काढूया, इतकी हवा होती मगाशी. तर कुणालचे बाबा 2 दिवस झाले मागे लागलेत, कलिंगड काढूया कलिंगड काढूया. कारण ती कलिंगडची वेल आहे ना, म्हणजे जिथे जो कलिंगड मोठा झाला ना, ती वेल जरा सुकल्यासारखी अशी वाटते आम्हाला. मागच्या वेळेस काढला होता म्हणजे थोडंसं आम्हाला असं वाटत होतं की अजून ठेवायला पाहिजे होतं, पण आता असं वाटते की काढूया म्हणून. कारण ती वेल सुकल्यासारखी झाली. तुम्हाला मी दाखवते. काय घेऊन ये, कटर घेऊन येऊ. हां चला जाऊया, कटर घेते. हा आता हे झाडू राहते, नंतर काढीन. मला कंटाळा आला अक्षरशः. 1 मिनिट आहे जरा. चला, कुणाला तो येतोयस नाही, त्याचं काम चालू आहे. हे बघा चप्पल पण नाही, ते इथे पायाला खडा टोचला ना की असे दुखतात ना पाय. इथे ना माझ्या बोटाला हा जो अंगठा आहे ना, तिथे जराशी चांबडी ना माझी निघाली. काय माहिती कधी निघाली, कशा निघाली मला पण माहीत नाही, पण तिथेच इतकं दुखतं आहे ना. आणि हे बघा, हे नकाच्या साईडला तुम्हाला दिसतंय मी नेल पेंट लावलेलं आहे, तिथे ना कोणी झाली होती. तर नेल पेंट लावल्यानंतर ती कोणी असते ना ती बरी होते. खूप दुखत होतं नख, पण ते 2 दिवस लावलं तर बरं झालं. ते आता नाही दुखत आहे. झालं पाणी घालून, संध्याकाळच्या टायमाला पाणी घालायचं काम चाललं. झालं, राहू दे. हा हे कटर कुठे टाकायचं, अजून पाणी बाकी आहे तिकडे बाकी. हा करूया. एवढं दमेपर्यंत करायचं ना काम. मगाशी सांगितलं की राहू दे, अर्धी राहिले तर राहून जायची. काय झाडं काय आपलं काय होत नाही, आपण रोज पाणी घालतो झाडांना. दमेपर्यंत काम करत राहायचं. हे बघा कसे मस्त असे कलिंगड झालेत. आत्ताच कमेंट वाचली, एका ताईंनी केली होती, ऐकलं का, की ताई कलिंगड दाखवा. तर हे बघा, हे छोटे छोटे कलिंगड आधी बघून घ्या. आता मोठे झाले, आता बघा स्पष्ट असे दिसत आहेत. हा इथे एक आहे, तिथे एक आहे अजून. हा चिबूड बघा केवढा झाला आहे. हा इथे असे बॉल दिसायला लागले ग्रीन कलरचे ना, छान दिसतात ना. इथे पण एक आलेला आहे बघा छोटावाला, पण आम्हाला तर वाटत नाही होईल असं ना, वाटतंय
अबा हा छोटावाला इथे खड्ड्यामध्ये 5 आहेत कलिंगड आता. आणि अजून आपल्या वेली तिकडे धरल्यात त्या नवीन रुजल्यात त्या आपोआप रुजल्यात हा. थांबा 1 मिनिट हा कलिंगड दाखवते तुम्हाला. झाला वेल बघ सुकली बघ. हा ना ही बघा ही वेल बघा सुकली. ही नक्की तीच वेल आहे ना त्याचीच आहे. तर तीच आहे ना बघ तीच आहे ना. नाही ती सुकलेली वेगळी वाटते ना. नाही तीच आहे काढूया मग. थांब 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 खालच्या दिशेने बघ जरा. मागच्या साईडला आपण काढला होता ना तर खालच्या दिशेने मला थोडासा हिरवा वाटत होता. असाच असतो ते बघ खाली बघ मुंग्याने कसं पोखरलंय बघ. तेच तर आहे म्हणून. हे बघा हा कपडा बघा कसं पोखर आयुया आहे बघ. वाळवी वाळवी वाळवी. हा हे बघा कसं बाप रे अक्की होती गाऊन ती. बघा गरम बघ किती येते. काढूया असेल तसा असेल. हा तेच ना. आपल्याला काय खायचं आहे आपल्याला आपल्या घरचं आहे. वजनदार आहे ना गरम आहे ना जरा. मग गरम गरम आहे. हे तर वाळवीची कमाल झाली पण हे बघ कसं कपड्यावर चावून खाल्ला. मग पाणी आहे ना ओला जागेत तसंच असतं. असं आहे काय. दर घे घरात केवढा मोठा आहे बघ. कलिंगड आता आता कापूया लगेच खायचं आता. कुणाला देऊया ना खायला. आता माहिती काय झालंय 2 वेली अजून रुजलेल्या आहेत. आपला जो आडा आहे ना मला वाटतं सकाळी दाखवलं काय तुम्हाला. हां सकाळी दाखवलं वाटतं. त्यात बघा आहे आता झाले बोटभर झाले ती वेल. आणि समोर जिथे घेवड्याची वेल लावली ना तिथे पण आपोआप रुजली ती. ह्या बिया रुजवण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले असेल. किती वेळा आम्ही इथे बिया म्हणजे रुजवले 2 का 3 वेळा इथे बियाणे आम्ही टाकलं होतं रुजत नव्हतं. आणि आता बघा आपोआप सगळ्या बियाणं रुजत चाललेल्या आहेत. हे सगळं असतं पण बरं आहे आता ती उशिरा रुजलेली आहे ना म्हणजे अजून 1-1.5 महिन्यानंतर पण आपल्याला कलिंगड कशी खायला मिळतील असं आहे. फक्त इतकंच की छान असं पाणी वगैरे भरपूर घालायचं 2 टाईम पाणी घालायचं. आणि खत वगैरे कसं लिक्विड खत वगैरे द्यायचं अधनंमधनं. जास्त असं काही करायचं नाही त्याच्यामुळे पण होतात कलिंगड होतात बघा. जास्त अशी काही मेहनत करावी लागत नाही. फक्त 2 वेळ भरपूर असं पाणी घालायचं कलिंगडांना. कलिंगड छान होतात. आले आता येतात काय. चला कापून आहे ना कुणाला देते खायला. पोर माझा खाईल. तर कामामध्ये बिझी आहे तर आई तुम्ही कापा माझं काम चालू आहे. थोडा खाप काढून फ्रीज मध्ये ठेवा. देवाजवळ पहिला ठेवायचं असतं. हां नंतरला पूजा करू ना. नाही आम्ही ठेवतो म्हणजे कोणतं पण फळ असेल काय असेल ना पण आम्ही ठेवतो देवाजवळ. भले अगोदर टेस्ट करायला जरी आम्ही खाल्लं ना तरी पण नंतरला मागवून आम्ही आठवणीने ठेवतो. हे कापला पण ठीक आहे. ते वरचे हे काढून घेतलं. अहो आता मस्त आहे. हाय हाय देवा चांगली चांगलाच निघणार. मस्त बघा बिया पण कमी दिसतात ना. लाल 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 कुणाल काम चालू आहे त्याचं. काम चालू आहे पूर्ण तयार झाला मस्त. हां अजून राहिला असता तरी चालला असं मस्त तयार झाला. घाई कोणाला आहे. 2 दिवस झाले माझ्या मागे लागले. तो कलिंगड काढूया. याच्यापेक्षा लाल कसा होणार. नाही पण आता बोलतो ना अजून ठेवायला पाहिजे होतं. ती वेल सुकली होती पण सुकली होती खराब झाला मग परत. हां ते पण आहे ना ढगाळतो ना परत. आणि ऊन किती आहे आता. हां गरम आहे एकदम बघा. खाप काढ लाल लाल झालाय मस्त रक्तासारखं छान झालाय. कुणाला द्या ते गरमच दे त्याला थंड नको. हां आता बोल कलिंगड काय पाहिजे तुला. हां हे बघा बिया. मी म्हटलं बिया नाहीत आतमध्ये कमी आहेत तयार काय. झालाय बघ मस्त पूर्ण तयार झालाय. छान वाटतं व्यवस्थित तयार झाला छान. थांब एक प्लेट आणते प्लेटमध्ये काढूया कुणालसाठी. त्याला तुकडे करून दे कुणालला. मी आता ते झाडाला पाणी घालतो. मी एक खापा काढून ठेवतो. हे बघ कुठे राहिला एकदम मस्त तयार झाला रे. परफेक्ट झालाय. आता हे थोड्या वेळाने ना मी देवपूजा करीन ना तेव्हा देवाजवळ ठेवीन मी. आता बरोबर झाला या टायमाला कलिंगड. पहिला कुणालला देते. ऐकलं का. हां या टायमाला एकदम परफेक्ट झाला आपला. नाही आता घाई नाही करायची. आता आपल्याला माहिती पडलं नाही वेल बघ सुकायला आली ना तसंच काढायचं आता पुढच्या टायमाला पण बघा. आता काय एवढं काही हे नाही एकदम मस्त माहिती पडलं असं. आज आपण जास्त असं काय केलं नाही ना काम. जास्तचं काम म्हणजे काय काम. काल थकलो ना आपण साफसफाई करून. आज आम्ही असं एक्स्ट्रा असं काम काय घरातलं काढलेलं नाही. म्हणजे मी नाही काढलं. लाकडं ती सकाळी आणली जाऊन पण ती गाडीत नाही आणली ना आपण. म्हणजे असं जास्त काढायला टाइम लागतो की नाही. हां काढले कुणाला तेव्हा तोडून ठेवलं होतं आणि नंतरला मग आम्ही जाऊन गेलो होतो मग आणले होते असं. पण जास्त असं कामाचा लोड मी आज घेतलेलं नाही आहे. गहू पण साफ करायचे होते ना माझे. तिथे माझा 1-1.5 तास गेलेला आहे. चक्की मला आता लावायची होती पण आता नको कारण पूर्ण पीठ होऊन जाईल. मी पीठ होऊन जाईल कारण ते चक्कीचं करायला घेतं ना का सगळं हे होतं. उद्या सकाळी मी चक्की लावणार आहे. आंघोळीच्या आधी लावली का ते पिठाचं काम पण होऊन जाईल असं. त्याच्यामुळे गहू आता तसेच ठेवले साफ करून. सकाळी बघू आता. चला आता जाऊया ना घरामध्ये.
चटणी बनवायची मला आता, ती आता थोड्या वेळाने बनवते. मागे तुम्हाला दाखवली होती, जमलं तर आत्ता पण शेअर करते. म्हणजे कढीपत्त्याची चटणी झटपट. खाऊन बघितला? पुराच राहिला आहे कापला, ना, म्हणजे काय पूर्ण कापून ठेवला फ्रीजमध्ये. त्या फ्रीज मध्ये टाक ना. हे घे. थोडा चला आता मी जाते, घरात जाते. गार कर जरा, बाबूला जरा गार करून दे. गार नको, त्याला एकदा आधीच काल खोकं होता. गार नको, थोडा वेळ ठेव ना. नको लय नको, गरम गरम आहे का? गार बोल नको उगाच. सर्दी उदी झाली तर परत गरम बघ किती आहे एकदम. असू दे गरम, बोलायचं नाही. त्याला जेवढं गरम द्यायचं गरमच द्यायचं. नाही, ताप थंड खाल्लं ना की त्याला सर्दी होते, खोकला होतो आणि मग त्रास होतो त्याला. त्याच्यामुळे नको म्हटलं. हे कलिंगड आपण कुणाला लहान असताना द्यायचं, बंद होती त्याला. कलिंगड बंदी केली. त्याला आम्ही कुणाला कलिंगड नाही, केळी नाही, काहीच नाही द्यायचो त्याला. इतकं त्याला सर्दीचा त्रास होता. पण आता तो मोठा झाल्यापासून पण नाही, इथे आता म्हणजे आता गावी आपलं घरचं होतं त्याच्यामुळे बिंदास तो आता खातो. आता आम्हाला काही चिंता नाही, इकडचं वातावरण खूप छान आहे. नाही तर कुणाला आपल्या सर्दीचा खूप त्रास असं. अजून पण तो त्याला धूळ वगैरे नाकात गेली ना असं की त्याला असं थोडासा त्रास होतो. पण खाण्यापिण्याचं आता कंट्रोलमध्ये आलं ना आता खाणं पिणं सर्व चालतं. हां, नाही तर पहिला आम्हाला खूप जपावं लागायचं खाण्यापिण्यासाठी. थंड वस्तू आम्ही काही द्यायचो नाही, थंड पाणी नाही, लिंबू सरबत नाही, काही नाही, लगेच त्याला हे व्हायचं. पण आता इथे आल्यापासून म्हणजे गेले 4 वर्ष आम्ही बघा गावी राहतो ना, खूप फरक पडलाय ना. त्याला बघावं नाही लागत, पहिला त्याला बघायला लागायचं आम्हाला. खूप अगदी मोठा होईपर्यंत आम्ही त्याला जपलेलं आहे. थंड पाण्याने आंघोळ जरी केली ना तरी पण त्याला लगेच हे व्हायचं. आणि आता कधी कधी तर त्याला कंटाळाला गरम पाण्याचा काही थंड पाणी घेतो. खूप अशी गरमी झाली ना की थंड पाणीच घेतो. इतका त्याला फरक पडलेला आहे गावी आल्यापासून ह्या 4 वर्षामध्ये. मुंबईचं वातावरण पण तसं असतं ना, हवेमध्ये गरमी आणि गरमी हवेमध्ये पण फरक असतो, असं आहे ते ना. तर जाऊया घरी. आता उठला, तुम्ही जावा घरात. मी ते तिथे आणि एक 2 भेग फक्त एवढ्याला टाकायचं ना पाणी. एवढ्याला ते सीताफळाला ह्याला संत्रा आहे ना, त्याला मी सकाळी ते खताचं पाणी टाकलंय. आणि सीताफळाचं झाड, सीताफळानं सकाळी टाकलंय खताचं. सीताफळाचं झाड दाखवा असं मला कमेंट आलेली, पण तुम्हाला एक सांगते दाखवायच्या आधी. आता दाखवत पण नाहीये मी, कारण ते झाड आहे ना 2दा बघा चेंज केलं आपण, जागा बदलली, पण ते काही वाढत नाही ते झाड. आम्ही सगळं करून झालो, खत पाणी कुणालच्या बाबांनी सगळं जेवढं करायचं होतं ते सगळी सेवा त्या झाडाची केली. पण आता आम्ही बोलतो ना, आता त्याला असं सोडून द्यायचं. म्हणजे पालवी फुटते, पुन्हा ते असं करपल्यासारखं होतं, वाढ त्याची होत नाही का ते आम्हाला माहीत नाही. पण जर का तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला सांगा कमेंट करून की सीताफळाच्या झाडासाठी काय काय करावं लागतं. सगळं आम्ही करून आता नाही, आता सगळं असं ते एवढंच आता करतो की रोजच्या रोज पाणी घालतो थोडं त्याला सकाळ, म्हणजे दिवसातून एकदा तरी पाणी घालतो त्या झाडाला. नंतर तुम्हाला दाखवेन मी कधीतरी. आता मला तिकडे जायचं म्हटलं का मला आता कंटाळा आलेला आहे. म्हणजे आहे तेवढंच हाईटनी ना. अगोदर आपण मोठा घेतलं ना, पण नाही तेवढा वरची फक्त त्याचा वरचा कट केलं ना. इथे होतं ह्या साईडला. ही चहाची पात आहे ना, त्या साईडला लावलं होतं ते पावसातून. पण नंतर ते तिकडे काय वाढच त्याचे होतं आणि करपल्यासारखं झालं होतं ते झाड. त्याच्यामुळे तिकडनं काढलं आणि आता आपले आंब्याचे झाड आहे ते समोर त्या साईडला, म्हणजे जिथे आपण लाकडं वगैरे ठेवलं ना त्या साईडला तिकडे लावलं झाड. म्हणजे वरती करपलं, आम्ही कटिंग केलं. त्याच्यामुळे हाईटने आता कसं कमी झालेलं आहे. पण आता त्याचं काय झालं काय कळत नाही. आता थोडी पानं अशी दिसतात ना बाहेर येतात तशी. हां, पण दाखवीन तुम्हाला मी, जरा ते व्यवस्थित होऊ दे मग तुम्हाला मी दाखवीन ते झाड. पण आहे झाड अजून जिवंत आहे झाड, ते असं सगळं आहे. तर आज कढीपत्त्याची चटणी मी पुन्हा बनवायला घेतलेली आहे. कढीपत्त्याची चटणी मागे तुमच्या शेअर केली होती रेसिपी, आज पुन्हा झटपट दाखवते. तर हा आपल्या बागेतला कढीपत्ता आहे, भरपूर असा काढून घेतला, दुपारी स्वच्छ धुतलेला आहे आणि सुकवला. नंतर सुक्या मिरच्या, शेंगदाणे, तीळ आणि भरपूर असा लसूण सर्व तेलामध्ये घालून आहे ना भाजून घेतलं. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता एक 2 ते 3 मिनटं भाजून मग नंतरला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि चाट मसाला घालायचा. आता ह्या चटणीमुळे म्हणजे कढीपत्ता जो आहे ना त्याच्यामुळे बघा आपल्या केसांची वगैरे वाढ होते आणि पचनासाठी सुद्धा कढीपत्ता खूप छान असतो. त्याच्यामुळेच आता अधनमधनं ही जी चटणी आहे ना कढीपत्ताची, ती आता ना मी बनवून ठेवते. आता ही माझी मला वाटतं काहीतरी 3री का 4थी वेळ आहे. मध्ये पण 2-3 वेळा बनवून आहे ना खाल्ली होती. पण खूप चवीला अप्रतिम लागते. आणि कधी समजा आपल्याकडे भाजी वगैरे नसेल तर भातासोबत निसते सुद्धा किंवा डाळ भात असेल ना तरी पण आपण मस्त अशी खाऊ शकतो. इथे बघा आता संध्याकाळचा चहा नाश्ता केला ना, हलका फुलका नाश्ता केला आहे. त्याची भांडी आता पडली, ते आता घासून घेते. चटणी बनवून झाले. आता पुढचं काय ते जेवणाची तयारी, रात्रीच्या जेवणाची तयारी आता मला सुरू करायची.
तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.